नसेल ना तिथे आपण जायचं नाही। किंवा तुलसीदासजी सुंदर गोड वर्णन करतात पहा। प्रेम नहीं आदर नहीं, नहीं नैनों में नीर, तुलसी उस घर मत जाए बरसत कंचननी। तुलसीदासजी सांगतायत की जिथे आपल्याविषयी प्रेम नसेल, आदर नसेल आणि तिथे जर सोन्याचा धूर निघत असेल तरी तो आपल्या काही उपयोगाचा नाही। तुलसी उस घर मत जाय बरसत कांचन नीर। सोन्याचा पाऊस पडत असेल तरी तिथे मी जाणार नाही। कुठे? जिथे माझ्याविषयी प्रेम नसेल, आदर नसेल। शिवजी सांगतायत की सती जिथे आमंत्रण नाही तिथे आपण जाऊ नये। पण सती हट्ट करते आणि सतीचा हट्ट हा स्त्री हट्ट आहे, हा ना। 3 हट्ट सांगितलेत शास्त्राने। एक बाल हट्ट आहे, एक राज हट्ट आहे आणि एक स्त्री हट्ट आहे। तो स्त्री हट्ट देवाला सुद्धा चुकला। रामप्रभूला सोन्याचं हरिण मारायला जावं लागलं ना, कुणाचा हट्ट होता? देवाला चुकला नाही। तो स्त्री हट्ट आज महादेवाला चुकत। एवढंच नव्हे तर स्त्री हट्ट देवाच्या बापाला चुकला नाही। राजा दशरथाला कैकईचा हट्ट पूर्ण करण्यासाठी स्वतःचा प्राण द्यावा लागला। हा स्त्री हट्ट आहे। महादेवाच्या लक्षात आलं की आता सतीला जाण्यासाठी आज्ञा द्यावीच लागेल। मग 2 शिवगण सती सोबत दिले आणि आता सती आपल्या पित्याच्या घरी जाण्यासाठी निघाली। पण तिकडे दक्षाने सर्वांना ताकीद देऊन ठेवली होती की सती जर आली तर तिला कोणी प्रेमाने बोलणार नाही। तुलसीदासजी वर्णन करताय, पिता भवन जब गई भवानी दक्ष त्रास काहुन सनवानी। पिता भवन जब गई भवानी दक्ष त्रास काहुन सनवानी। बघिनी मिली बहुत मुस्काता सादर भली मिली गाता। बघिनी मिली बहुत मुस्काता सादर भली मिली वाजवा ना टाळी। एवढे कंजूस श्रोते मला तरी वाटतं मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच पाहते। हा, बाकी सगळं मागून घ्यावं लागतं, ठीक आहे बा। आम्हाला बाकी सगळं मागून घ्यावं लागतं, ठीक आहे, पण टाळ्या सुद्धा मागायचं काम पडावं। मला तर आत्महत्या करावीशी वाटते। पण आता एवढे 4 दिवस तुमची कथा पूर्ण करते नाही का? वाजवा एकदा जोरदार टाळी असा। तुलसीदासजी वर्णन करत आहे की पिता भवन जब गई भवानी दक्ष त्रास काहुन सनमानी। दक्षाचा त्रास होईल म्हणून तिला कोणीही मान सन्मान देत नव्हते। बघिनी मिली बहुत मुस्काता, बहिणी मिळाल्या, भेटल्या तिला, पण अपमान करण्याच्या उद्देशाने बोलू लागल्या। बघिनी मिली बहुत मुस्काता पण सादर भली मिली एक माता। तिथेही एक पात्र असं होतं की जिने दक्षाच्या त्रासाला त्या ठिकाणी जुमानलं नाही। आणि खरं प्रेम तेच असतं पहा, की ज्या प्रेमामध्ये भीती नसते आणि ज्या प्रेमामध्ये कसला स्वार्थही नसतो। खरं प्रेम जिथे आहे ना तिथे कसलीही भीती नसते। आपण ऐकत असतो ना काय, प्यार करने वाले कभी डरते नहीं,
सांगायचा आहे की जिथे खरं प्रेम असतं ना तिथे कसलीही भीती नसते. आता गाण्यात जर म्हणायचं म्हणलं ना तर आम्ही किती काही वातावरण करू शकतो नाही का, पण पुढेही बहुत करणे आहे. सतीच्या आईने मानलं नाही त्रासाला, दक्षाच्या भेटली आपल्या लेकीला कडकडून मिठी मारली. कारण आईचं प्रेम आहे, मी कालही सांगितलं की त्याच्यामध्ये स्वार्थही नसतो आणि भीतीही नसते. खऱ्या प्रेमामध्ये सतीला आनंद झाला, आई भेटली. पण आणि लेकीला माहेराचा आनंद तोपर्यंतच असतो गड्या, जोपर्यंत त्या माहेरातली आई जिवंत असते. प्रत्येक बसलेल्या माझ्या माता माऊल्यांसाठी माहेर म्हणजे एक पवित्र मंदिरच असतं. माहेर म्हणजे एक पवित्र मंदिर आहे आणि त्या मंदिरातली देवता म्हणजे आपली आई असते. जोपर्यंत ती देवता त्या मंदिरामध्ये साबूत आहे तोपर्यंत त्या मंदिराची ओढ आपल्या अंतःकरणात असते. आणि ज्या दिवशी त्या मंदिरातली देवता त्या ठिकाणी निघून जाईल ना, त्या दिवशी आपल्याही मनात भाव निर्माण होतो की आता त्या मंदिरामध्ये तेवढं प्रेम, तेवढी आपुलकी राहिलेली नाहीये. विजला होणार दीप कशी जाऊ मी मंदिरी, विजला होणार दीप कशी जाऊ मी मंदिरी. आई माहेरातली जिवंत असते ना तोपर्यंतच खऱ्या अर्थाने आपलं माहेर त्या ठिकाणी जिवंत असतं गड्या. आईच्या नंतरही असतात, वडील असतील, भाऊ असेल, भाऊजही असेल, पण जे प्रेम, जी आपुलकी आईच्या अंतःकरणामध्ये आहे ना तेवढी इतरत्र कुठेही नाही. म्हणून सतीला आनंद झाला, आई तर भेटली. आणि जेव्हा त्या यज्ञ मंडपामध्ये सती आली त्यावेळेला सतीने पाहिलं की यज्ञ मंडपामध्ये सगळीकडे सर्व देवतांसाठी पूजेचं स्थान आहे, आसन आहे स्पेशल देवतांसाठी, पण माझ्या पतीसाठी भगवान भोलेनाथांसाठी कुठेही पूजेचं स्थान नाहीये.
वाईट वाटलं सतीला, कारण पतिव्रता होते. पतीचा अपमान तिला सहन झालं नाही आणि तिने ठरवलं की जो माझा बाप ज्याने माझ्या स्वामीचा महादेवाचा अपमान केला त्या बापाकडून मिळालेलं हे शरीर सुद्धा आता मला ठेवायचं नाही. सती यज्ञ कुंडाच्या जवळ जाते, मनोमन भगवान शंकराला प्रार्थना करते की भोलेनाथ, मी आता माझा हा देह संपवते, पण माझी एकच इच्छा आहे की पुढचाही जन्म मला स्त्रीचाच मिळावा आणि त्याही जन्मामध्ये तुम्हीच मला पती रूपाने मिळावे. ही एक वासना, ही इच्छा अंतकरणामध्ये निर्माण केली सतीने. महादेवाला मनोमन त्या ठिकाणी प्रणाम केला आणि त्या जळणाऱ्या असणाऱ्या यज्ञामध्ये, धगधगत्या यज्ञामध्ये सतीने आपला देह त्या ठिकाणी समर्पित केला. सती जळून भस्म झाली. ज्या वेळेला ही गोष्ट महादेवाला समजली, महादेवाने आपली एक जटा उपटली, दगडावरती आपटली, शिळेवरती त्याच्यातून एक वीरभद्र निर्माण झाला. तो वीरभद्र यज्ञाच्या दक्षाच्या त्या यज्ञामध्ये आला आणि त्या वीरभद्राने सर्व यज्ञ उद्ध्वंस करून टाकला आणि जो दक्ष होता यजमान, त्या दक्षाचाही शिरच्छेद केला. दक्षाचा शिरच्छेद झाला. दक्षाचं धड मंडपामध्ये पडलेलं आहे, शिर बाजूला पडलेला आहे, यज्ञ बंद पडला. आता सर्व देवता विचार करत आहेत की हा बंद पडलेला यज्ञ पुन्हा त्या ठिकाणी प्रारंभ झाला पाहिजे. धडा वेगळं झालेलं दक्षाचं ते मस्तक, दक्षाला पुन्हा जीवदान मिळालं पाहिजे. पण काय करावं? आता सर्व देवता पुन्हा महादेवाकडे प्रार्थना करण्यासाठी निघालेले आहेत. कैलास पर्वतावरती जावं, महादेवाची प्रार्थना करावी म्हणून सर्व देवता आता निघाले. पण कैलास पर्वतावरती जाता 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 आता उद्याचे 7 वाजतील. बरोबर ना? आजची कथा आपली याच ठिकाणी विराम